नमस्कार मैत्रिणो, तुळशी विवाहानिमित्त आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तुळशी मातेला कोणी व का श्राप दिला होता व तुळशी मातेचे कोणाशी लग्न झाले जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 2 नोव्हेंबर 2025 रोजी आपण तुळशी विवाह करणार आहे। तर या तुळशी विवाहानिमित्त मी आज तुमच्याशी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तुळशी मातेला कोणी श्राप दिला होता व का व त्यांचं लग्न कोणाशी झालं होतं जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। तर धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू त्यांच्या 4 महिन्याच्या योगिक निद्रेमधून जागे होतात। या 4 महिन्यांना आपण चातुर्मास असे म्हणतात। हिंदू धर्मात शुभ कार्य आपण भगवान विष्णू हे जागे झाल्यानंतरच आपण करत असतो। असे मानले जाते की या दिवशीच ज्या दिवशी भगवान विष्णू जागे होतात त्या दिवशीच आपण तुळशीचे आपण लग्न करत असतो। हिंदू धर्मात तुळशीला पवित्र आणि दिव्य असे मानले जाते। तर अशी एक गोष्ट आहे की तुळशी मातेला कोणी श्राप दिला होता व का दिला होता जाणून घेऊया याची माहिती। तर तुळशी माता यांचं गणपती बाप्पांवर खूप प्रेम होतं आणि त्यांना लग्न करायचं होतं अशी त्यांची इच्छा होती। या कथेनुसार एके दिवशी तुळशी माता आपल्या मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी थेट गणपती बाप्पांकडे गेले। त्यांनी नम्रपणे गणपती बाप्पांना आपल्या भावना व्यक्त केल्या आणि लग्न करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। असे असताना गणपती बाप्पाने त्यांना लग्नासाठी नकार दिला। हा नकार तुळशीसाठी खूप दुःखद आणि अपमानकारक वाटला। त्यांची भक्ती आणि प्रेम असूनही गणपती बाप्पांना त्यांनी नाकारले होते। त्यांची भक्ती आणि प्रेम असूनही गणपती बाप्पांनी तुळशी मातेला नाकारले होते। परिणामी तुळस ह्या रागवल्या आणि त्यांनी गणपती बाप्पांना श्राप दिला की तुमचे 2 लग्न होतील। या शापामुळेच गणपती बाप्पांचे रिद्धी आणि सिद्धी या 2 बहिणींशी त्यांचे लग्न झालेले आहे। या तुळशीच्या शापामुळे गणपती बाप्पा हे संतप्त झाले आणि त्यांनी तुळशी मातेलाही श्राप दिला की तुमचं लग्न एका राक्षसाशी लग्न होईल। असं गणपती बाप्पाने तुळशी मातेला श्राप दिल्यामुळे तुळशी मातेचंही राक्षस कुळातील राजा जालंधराशी तुळशी मातेचा विवाह झालेला आहे। तर अशा हा पौराणिक कथेनुसार तुळशी मातेला त्यांना त्यांची चूक कळली। त्यांनी गणपती बाप्पांची माफी मागितली। गणपती बाप्पांनी त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांना वचन दिले की कालांतराने तुळशी माता ही एक वनस्पतीचे रूप धारण करेल आणि ती वनस्पती म्हणजेच तुळशी माता होय आणि तिची पूजा आणि आदर आपण सर्वजण करू। या वनस्पतीला तुळशी असे नाव देण्यात आलेले आहे। ही धार्मिक विधी आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी पवित्र मानली जाणारी अशी ही तुळशी माता आहे। त्यावेळी गणपती बाप्पांनी हेही स्पष्ट सांगितले की गणपती बाप्पांच्या पूजेत मात्र तुळशीचा वापर आपण मुळीच करायचा नाही। म्हणून आजही आपण गणपती बाप्पांच्या पूजेत आपण तुळशीचा वापर आपण हा करत नसतो। अशी ही छोटीशी कथा आहे की ज्या कथेमध्ये गणपती बाप्पांनी तुळशी मातेला हा श्राप दिलेला आहे। शुद्ध बार्शीला आपण तुळशी मातेचे आपण हे लग्न करत असतो। तर मात्र ह्या पूजेमध्ये तुळशी मातेच्या पूजेला आपण त्या तुळशी मातेचं लग्न आपण दरवर्षी आपण कार्तिक शुद्ध बार्शीला आपण तुळशी मातेचं आपण लग्न करत असतो। तर अशी ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तुळशी माता की जय, तुळशी माता की जय।